श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि आपला व्हिडिओ मोजून 20 ते 25 मिनिटं मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला आज अनुभव येईल आणि चांगली बातमी मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेतच, फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवून आपलं कर्म करत राहायचं आहे. यश अपयश हे नंतरचे भाग आहेत. आधी मन लावून जग जिंकणं नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे. तुमचं असू ही दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरू शकतं. त्यामुळे नेहमी हसत राहा. संकट तर येत जात राहतील, पण तुमचा स्वभाव मात्र स्थिर राहू द्या. ज्याचं मन स्थिर आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती हलवू शकत नाही. स्वतःला ओळखलं की ईश्वराची ओळख आपोआप होत असते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण स्वतःला पहिले नक्कीच ओळखलं पाहिजे. तुम्ही स्वतःला जेवढं जास्त ओळखाल तेवढंच तुम्ही निसर्गाशी नक्कीच जुळून राहाल. आणि मित्रांनो, आयुष्यात कधीतरी आपण अशा वळणावर येतो ना, जिथे आपल्याला वाटतं की आता कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण खरं सांगू का, आयुष्यातला सगळ्यात मोठा मार्गदर्शक तुमचा स्वतःचा अनुभव असतो. लोक सल्ले द्यायला नेहमी तयार असतात, पण तुमची परिस्थिती काय आहे आणि तुम्हाला नक्की काय टोचतंय हे फक्त तुम्हालाच माहिती असतं. मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या गोंधळात होतो. काय करायचं काही सुचत नव्हतं. पण त्याच वेळी एका जुन्या माणसाने मला एक छोटी गोष्ट सांगितली. तो म्हणाला की जेव्हा पाणी गढूळ असतं तेव्हा आपण काय करतो, आपण ते शांत ठेवतो, म्हणजे त्यातली माती खाली बसते आणि पाणी स्वच्छ होतं. आपल्या मनाचं सुद्धा असंच आहे. मनात जेव्हा विचारांचा गोंधळ असतो ना, तेव्हा काहीच करू नका, फक्त शांत बसा. थोडा वेळ जाऊ द्या, तुमची उत्तरं तुम्हाला समोर आपोआप येतील. आणि आपण मात्र काय करतो, गोंधळलेल्या मनस्थितीत घाईघाईने निर्णय घेतो आणि मग नंतर आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की संयम ठेवा. संयम म्हणजे नुसतं थांबणं नाही, तर वाट पाहत असताना आपला स्वभाव आणि आपली श्रद्धा टिकवून ठेवणं आहे. आजच्या जगात सगळं काही इन्स्टंट हवंय. 2 मिनिटात नूडल्स हवेत, एका क्लिकवर सगळी माहिती हवे आणि यश सुद्धा एका रात्रीत हवंय. पण निसर्गाचा नियम तसा नाही. जो पाऊस धोधो पडतो ना, तो वाहून जातो, पण जो रिमझिम पडतो ना, तो जमिनीत मोडतो आणि पिकं चांगली देतो. कष्ट सुद्धा असेच असावे लागतात, हळूहळू पण सातत्याने. आपण 2 दिवस व्यायाम करतो आणि तिसऱ्या दिवशी आरशात बघतो की बॉडी बनली का. असं नाही होत मित्रांनो. आयुष्यातल्या मोठ्या गोष्टींना वेळ द्यावा लागतो. तुम्ही जर आज एखादं बीज लावलं ना, तर उद्याचं त्याच फळ खायला तुम्हाला नक्कीच मिळतील. पण अशी अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं आहे. त्याला खत पाणी घाला, त्याचं रक्षण करा, मग एक दिवस ते झाड तुम्हाला आयुष्यभर सावली देईल. आपल्या स्वप्नाचं सुद्धा असंच असतं. लोक काय म्हणतील या भीतीने आपण आपली स्वप्न अधुरी सोडतो. लोक सुरुवातीला हसतील, मग तुमची चेष्टा करतील, पण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना, त्या दिवशी तेच लोक सांगतील की आम्हाला माहिती होतं तू काहीतरी करून दाखवशील. त्यामुळे लोकांच्या शब्दांवर तुमची किंमत ठरवू नका. तुमची किंमत तुमच्या कर्मावर आहे. आयुष्यात हार मानणं खूप सोपं असतं, पण लढत राहणं कठीण असतं. आणि जे कठीण असतं त्यातच तर मजा आहे ना. स्वामींच्या चरित्रात आपण बघतो, त्यांनी कधीच कोणाला चमत्काराने श्रीमंत केलं नाही. त्यांनी लोकांना कष्ट करायला शिकवलं. त्यांनी सांगितलं की जो स्वतः कष्ट करतो त्याच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. आपण मात्र स्वामींकडे जातो आणि ते काहीतरी मागायला. अरे, जे द्यायचं आहे ते तो देणारच आहे. आपण फक्त आपलं काम चोख करायला हवं. घरामध्ये लक्ष्मी तेव्हाच येते जेव्हा घरातील माणसं गुण्यागोविंदाने राहतात. ज्या घरात सतत कटकटी असतात, जिथे मोठ्यांचा मान राखला जात नाही, तिथे कितीही पैसा आला तरी सुख लाभत नाही. पैसा फक्त सुविधा देऊ शकतो, शांती नाही. शांतीसाठी तुम्हाला एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम बाळगायला हवं. कधी कधी आपल्याला वाटतं ना की मी एवढं सगळं करतोय पण माझं कौतुक कोणालाच नाही. अहो, कौतुक व्हावं म्हणून काम करू नका, तर ते आपलं कर्तव्य आहे ना म्हणून करा. सूर्याचं कौतुक करायला कोणी नसलं तरी तो रोज वेळेवर उगवतो आणि जगाला प्रकाश देतो. तो कधीच तक्रार करत नाही. आपणही आपलं काम करत राहायला हवं. फळ आज नाही तर उद्या नक्कीच मिळेल. आयुष्यात आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे, हे मी मगाशीच म्हटलो आणि सांगितलं, पण ते पुन्हा अधोरेखित करावंसं वाटतं. कारण आजचा माणूस औषध खाऊन जगतोय आणि मन प्रसन्न असेल तर अर्धे आजार जवळ सुद्धा येत नाही. सतत तक्रार करणं बंद करा. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, यापेक्षा माझ्याकडे काय आहे यावर लक्ष द्या आणि तुमच्याकडे जे आहे ना त्यासाठी कृतज्ञ राहा. ज्या दिवशी तुम्ही कृतज्ञ व्हायला शिकाल ना, त्या दिवसापासून तुम्हाला जग खूप वेगळं दिसेल. तुम्हाला प्रत्येक गोष्टी देवाची किंवा निसर्गाची कृपा दिसेल. भीती ही माणसाला पंगू बनवते. भविष्याची भीती, नोकरीची भीती
नाती तुटण्याची भीती आणि भीती घालवण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे वर्तमान काळात जगणं. उद्या जे होणार आहे त्यावर तुमचं नियंत्रण नाही, पण आज तुम्ही काय करू शकता हे तुमच्या हातात आहे. स्वामींनी नेहमी सांगितलंय की अनन्याश्वित यंतोमा, म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्णपणे समर्पित होता तेव्हा तुमची काळजी तो घेतो. पण समर्पण म्हणजे हात जोडून बसणं नाही, तर आपलं कर्तव्य पणाला लावून काम करणं आहे आणि मग जे होईल ते स्वीकारणं आहे. आयुष्यातले काही धडे खूप महाग असतात, ते आपल्याला मोठी किंमत मोजून शिकावे लागतात. पण तेच धडे आपल्याला खऱ्या अर्थाने शहाणं करत असतात. कोणाला फसवून मिळवलेली गोष्ट कधीच सुख देत नाही, उलट ती तुमच्या मनातली भीती वाढवते. प्रामाणिक राहण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाहीये. तुम्ही कोणाशी नजरेला नजर देऊन बोलू शकता आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद हा देण्यामध्ये असतो. तुमच्याकडे जे जास्त आहे ना ते दुसऱ्याला द्या, मग ते ज्ञान असो, पैसा असो किंवा फक्त 2 शब्द प्रेमाचे असोत. कोणाच्या तरी आयुष्यात तुम्ही बदल घडून आणू शकलात, मग तर तुमचं आयुष्य सार्थकी लागलं असं समजा. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो. कोणाला तरी बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडून आणा. जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. आपण जगाला उपदेश देतो, पण स्वतः तसं वागत नाही. जेव्हा आपण वागतो तेव्हा लोकांना सांगायची गरज पडत नाही आणि ते आपोआप तुमचं अनुकरण करतात. आयुष्याचा हा प्रवास सुंदर करा. कोणाच्या तरी स्मरणात राहण्यापेक्षा कोणाच्या तरी प्रार्थनेत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा लोकांसाठी चांगलं करता ना, तेव्हा लोक तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि त्या प्रार्थनेची ताकद कोणत्याही औषधापेक्षा जास्त असते. स्वतःवर विश्वास ठेवा, खंबीर व्हा आणि स्वामींचे शब्द नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही एकटे नाही आहात, ती शक्ती तुमच्या सोबत आहे. फक्त डोळे उघडून बघा आणि चालत राहा, रस्ता आपोआप सापडेल. आता आयुष्यात कधी कधी असं वाटतं ना की आपण खूपच धावलोय, पण अजूनही एकाच जागी उभे आहोत. घराचा हप्ता, मुलांच्या शाळा, दवाखान्याचा खर्च, या सगळ्या चक्रात स्वतःला पूर्णपणे विसरून गेलोय असं वाटत राहतं. मला आठवतंय, माझे वडील नेहमी म्हणायचे, माणसाने किती कमवलं तरी समाधानाचं माप कधीच भरत नाही. आपण आज जे आहे ना त्यापेक्षा जास्त मिळवण्याच्या नादात आजचं सुख गमावतोय. कोणाचं तरी ऐकून आपण शेअर्समध्ये पैसे लावतो किंवा नवीन व्यवसाय सुरू करतो आणि नुकसान झालं की नशिबाला दोष देतो. पण विचार करा, आपण आपल्या क्षमतेचा विचार केला होता का? स्वामी समर्थांच्या चरित्रात एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे स्वधर्म. स्वधर्म म्हणजे फक्त धर्म नाही, तर तुमचं जे काम आहे ना ते प्रामाणिकपणे करणं. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ती इतक्या मनापासून करा की तुमच्या कामात कोणाला दोष काढता येणार नाही. आपण मात्र कामात कामचोरी करतो आणि पगार वाढून हवा असतो. निसर्गाचा हिशोब खूप पक्का आहे. मित्रांनो, तुम्ही जेवढे कष्ट द्याल ना तितकंच फळ तुम्हाला मिळेल. कधी कधी उशीर होईल, पण फळ मिळणार हे नक्की. आपल्या आजूबाजूला अशी खूप माणसं असतात जी आपल्याला सतत खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. हे तुला जमणार नाही असं कोणी केलंय का, अशा वाक्यांनी आपलं मन खच्ची करतात. अशा वेळी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. लोक तुमच्या यशात भागीदार व्हायला येतात, पण संघर्षात तुम्हाला एकटं लढावं लागतं. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल ना की तुमचा लढा फक्त तुमचाच आहे, आणि त्या दिवसापासून तुम्हाला लोकांच्या बोलण्याचं दुःख वाटणं बंद होऊन जाईल. आयुष्यातली नाती आजकाल खूप कच्ची झाली आहेत. मोबाईलमुळे आपण जगाशी जोडले गेलोय, पण घरातल्या माणसांपासून दुरावलोय. जेवताना सुद्धा प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये असतो. संवादाची जागा आता इमोजीने घेतली आहे, पण माणसाच्या आवाजातली जी माया असते ना, जी जवळीक असते ना, ती त्या चिन्हात कधीच असू शकत नाही. कधीतरी मोबाईल बाजूला ठेवा आणि एकमेकांकडे बघून बोला. नवरा बायकोच्या नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. संशय हा वाळवीसारखा असतो, जो चांगल्या नात्याला आतून पोखरून टाकतो. एकमेकांना स्पेस द्या, एकमेकांच्या चुका माफ करायला शिका. कोणीच परफेक्ट नसतं, आपणही नाही. आपल्याकडे असलेल्या उणिवांना स्वीकारून समोरच्याच्या चांगल्या गुणांवर लक्ष दिलं तर संसार सुखाचा होतो. मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात बचत हीच मोठी ताकद असते, पण बचतीच्या नादात इतकं कंजूसही होऊ नका की तुम्हाला जगणंच विसर पडेल. आणि आयुष्यात पैशांपेक्षा आठवणी जास्त महत्वाच्या आहेत. आज मुलांसोबत बागेत घालवलेला वेळ त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. तुम्ही त्यांच्यासाठी मागे किती संपत्ती ठेवली आहे यापेक्षा स्वामींनी नेहमी सांगितलंय की देणाऱ्याने देत जावे. दान म्हणजे फक्त पैसा नाही, तर तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचं दान करा. कोणा गरजू मुलाला शिकवा, कोणा वृद्धाला रस्ता ओलांडायला मदत करा. या छोट्या गोष्टीतून जे आत्मिक सुख मिळतं ना ते कशातच नाहीये. आयुष्यातले काही दिवस खूप जड असतात. कधी कोणाजवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तर कधी मोठा आर्थिक फटका बसतो. अशा वेळी मन शून्य होतं. वाटतं की देवाने माझ्यासोबत असं का केलं. पण हाच तर आयुष्याचा नियम आहे.
पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी फुटत नाही. जुनं काहीतरी गेल्याशिवाय नवीन काहीतरी येत नाही. स्वामींच्या भिवू नकोस या वाक्यात किती ताकद आहे हे त्यावेळी कळतं जेव्हा तुमच्याकडे हरवायला काही उरतच नाही. जेव्हा तुम्ही शून्यात असता तेव्हाच तुम्ही विश्व निर्माण करू शकता. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आपण गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर करतो पण स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही. पोट सुटलंय, धाप लागते, पण आपण फक्त कामाच्या मागे धावतोय. शरीर साथ देईलच तोपर्यंत सगळं काही आहे, आणि ज्या दिवशी शरीर थकलं त्या दिवशी या जगाला तुमची काहीच किंमत उरणार नाही. त्यामुळे रोज किमान अर्धा तास चाला, निसर्गाच्या सानिध्यात जा, मनाचा ताण कमी करण्यासाठी छंद जोपासा. कोणाला गाणं आवडत असेल, कोणाला वाचन, तर कोणाला ट्रेनिंग आणि ट्रेकिंग. मग छंद तुम्हाला जगाचं बळ देतो. आणि आयुष्यात चुका होणं स्वाभाविक आहे, पण चुकांमधून न शिकणं हीच मोठी चूक आहे. आपण एकदा फसवलो गेलो की जगावरचा विश्वास उडतो, पण एका माणसाच्या वागण्यावरून सगळं जगाला पोखरून नक्कीच आपण नाही काढलं पाहिजे. आणि सगळ्या जगाला आपण तसंच पारखलं नाही पाहिजे की सगळं जगच चुकीचं आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, तुम्ही जो विचार करताना तसे तुम्ही होत जात असता. म्हणून तुम्ही जसा विचार कराल तसंच तुमचं आयुष्य असणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला विचार करताना 100 वेळेस नक्कीच तुम्ही चांगलं बघून आणि सर्व काही शोधूनच तुम्ही विचार करायला हवा, आणि त्यानुसारच तुम्ही बोललं पाहिजे. आणि तसं बोललं तरच तुमचं मन हे चांगलं राहील. म्हणून माणसं पारखायला शिका. तुमचा वेळ आणि तुमचं प्रेम कोणाला द्यायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. स्वामी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं. आज जे घडतंय ते कदाचित तुमच्या आज कळणार नाही, पण काही वर्षांनी मागे वळून बघितल्यावर कळेल की जे झालं ते चांगल्यासाठी झालं. आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद हा छोट्या गोष्टींमध्येच आहे. घराच्या खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश, पावसाचा मातीचा वास, गरम चहाचा कप, या गोष्टींना अनुभवायला शिका. आपण खूप मोठ्या आनंदाच्या शोधात असतो आणि वाटेतले छोटे छोटे आनंदाचे क्षण राहून जातात. आयुष्य हे एकदाच आहे, ते इतरांच्या मर्जीनुसार जगण्यापेक्षा स्वतःच्या तत्वावर जगा. पण तुमची तत्व कोणाला त्रास देणारी नसावीत. नम्र राहा पण लाचार होऊ नका. स्वाभिमान आणि अभिमान यातली पुसटची रेषा ओळखा आणि स्वतःचा आदर करा, तरच जग तुमचा आदर करेल. कठीण काळात शांत राहणं ही सगळ्यात मोठी कला आहे. आणि जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हाच तुमचं डोकं चालू असतं, आणि जेव्हा तुमचं डोकं चालतं तेव्हा तुम्हाला मार्ग सापडतो. चिडचिड करून प्रश्न सुटत नाहीत तर ते वाढतात. संयम बाळगा. स्वामींची कृपा तुमच्यावर नेहमीच आहे. फक्त तुमचा रस्ता तुम्ही सोडू नका, एवढं लक्षात ठेवा. आयुष्यात कधी कधी असं वाटतं ना की आपण जगाच्या या स्पर्धेत खूप मागे पडलो आहोत. आजूबाजूची माणसं पुढे जाताना बघून मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, घड्याळाचे काटे जरी वेगळे असले ना तरी प्रत्येकाची वेळ येण्याची एक ठरलेली वेळ असते. आपण दुसऱ्याच्या प्रगतीकडे बघून स्वतःचं सुख का कमी करून घेतो. मला आठवतंय, माझ्या लहानपणी आमच्या गावात एक खूप मोठं झाड होतं आणि त्याच्या बाजूलाच एक छोटं रोपटं होतं. त्या रोपट्याला वाटायचं की मी कधी मोठं होणार, पण काही वर्षांनी ते रोपटं इतकं डेरदार झालं की त्या जुन्या झाडांपेक्षाही जास्त सावली द्यायला लागलं. प्रत्येकाची वाढण्याची वेळ वेगवेगळी असते. तुम्ही आज जिथे आहात तिथे तुम्ही कदाचित कोणापेक्षा मागे असाल, पण कोणापेक्षा तरी खूप पुढेही आहात. आयुष्यात समाधानी राहणं म्हणजे प्रगती थांबवणं नाही, तर जे आहे त्याचा आदर करणं आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक मोठा धडा आहे, तो म्हणजे अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, मग तो विचारांचा असो, कामाचा असो किंवा अगदी प्रेमाचा असो. आपण आज विचारांचा अतिरेक करतोय. एखादी छोटी गोष्ट घडली तरी आपण त्याचा जितका मोठा विचार करतो ना की त्यातून मोठा डोंगर उभा राहतो. आणि म्हणून विचार करण्यापेक्षा कृतीवर भर द्या. जेव्हा तुम्ही कामात असता तेव्हा तुमचं मन शांत असतं. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं असं म्हणतात. ते उगाच नाही. स्वतः कोणत्याच ना कोणत्या कामात तुम्ही गुंतवून ठेवलंच पाहिजे. आजच्या काळात आपण इतके धावतोय ना की आपल्याला स्वतःच्या मनाचा आवाज ऐकू येईनासा झालाय, आणि आपण स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून पण घेत नाहीये. म्हणून कधीतरी शांतपणे निसर्गाच्या कुशीत जाऊन बसा. तिथे तुम्हाला कळेल की जग किती शांत आहे आणि आपण विनाकारण किती गोंधळ करतोय. मध्यमवर्गीय कुटुंबात जगत असताना आपल्याला प्रत्येक रुपयाचा हिशोब करावा लागतो, हे मला चांगलंच ठाऊक आहे. पण या हिशोबात आपण आपल्या आनंदाचा हिशोब करायला विसरतो. कधीतरी हट्टाने स्वतःसाठी एखादी गोष्ट करा. कधीतरी सहकुटुंब बाहेर फिरायला जा. त्यातून मिळणारी ऊर्जा तुम्हाला पुढच्या 6 महिन्यांच्या कामासाठी ताकद देईल. स्वामींनी नेहमी सांगितलंय की भिवू नकोस. याचा अर्थ असाही होतो की संकटांना घाबरून पळू नकोस. जो पळतो त्याच्या मागे संकट अजून जोरात धावतात.
पण जो छाती ठोकून उभा राहतो त्याच्यासमोर संकट मार्ग बदलून निघून जातात. हिंमत हारू नका. तुमच्यात ती शक्ती आहे जी कोणत्याही संकटावर मात करू शकते. फक्त ती शक्ती ओळखण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आपण दुसऱ्यांवर विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, पण स्वतःवर कधीच विश्वास ठेवत नाही. हीच आपली मोठी चूक आहे. देव तुमच्या आत आहे, तुमच्या कर्मात आहे, आणि जर तुमचं कर्म शुद्ध असेल ना तर तुम्हाला कोणतीच भीती बाळगण्याची गरज नाही. नात्यांमध्ये सुद्धा आजकाल खूप व्यवहार आले आहेत. मी कोणासाठी काय केलं आणि त्याने माझ्यासाठी काय केलं या हिशोबात नात्यातला गोडवा कंपून जातो. आणि म्हणून प्रेम हे निस्वार्थ असावं. आणि जर तुम्ही कोणाचं भलं केलं असेल ना तर ते विसरून जा, पण जर कोणाचे तुमच्यावर उपकार केले असतील ना तर ते आयुष्यभर लक्षात ठेवा. हीच खरी माणुसकी आहे. स्वामी समर्थांनी कधीच कोणाला मोठी प्रवचन दिले नाहीत. त्यांनी त्यांच्या आचरणात जगाला मार्ग दाखवला. आपणही आज तसेच वागायला हवे. बोलण्यापेक्षा वागण्यावर भर द्या. तुमच्या कृतीतून तुमचं व्यक्तिमत्व कळतं. आयुष्यात आरोग्याची काळजी घेणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. जर तुम्ही सुदृढ नसाल आणि तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी कशी घेणार? आज आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काहीही खातो, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. सात्विक आहार आणि थोडा व्यायाम तुमचं आयुष्य वाढवू शकतात. मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मनात द्वेष, मत्सर आणि राग धरून ठेवला तर तुमचं शरीर तुम्हाला लवकरच थकतं. आणि क्षमा करायला शिका. क्षमा केल्याने तुम्ही समोरच्यावर उपकार करत नाही तर स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करता. राग हा जळत्या कोळशासारखा असतो जो दुसऱ्यांवर फेकण्याआधी तुमच्यात हात जळतो. म्हणून शांत राहा. आयुष्यात यश मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवून ठेवणं खूप कठीण आहे. यशाने कधीही हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत आणि जे आहे ते उद्या नसेल. म्हणून हा निसर्गाचा नियम लक्षात ठेवा. स्वामींचे विचार आपल्याला ही स्थिरता देतात. परिस्थिती कशी असली तरी आपलं मन स्थिर ठेवलं असलं पाहिजे. आणि म्हणून आयुष्यातल्या प्रत्येक संकटात काहीतरी शिकण्यासारखं असतं. दुःख हे आपल्याला मोठं करतं तर सुख आपल्याला आराम देतं. पण प्रगती ही नेहमी दुःखाच्या अनुभवातूनच होते. जो माणूस संकटातून तावून सुलाखून बाहेर पडतो ना तोच खरा हिरा असतो. स्वतःला पैलू पाडायला शिका आणि कष्टाची तयारी ठेवा आणि फळाची चिंता सोडून द्या. कारण जे तुमच्या नशिबात आहे ना ते तुम्हाला मिळणारच आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य पात्र बनावं लागेल. स्वामी समर्थ नेहमी आपल्या सोबत आहेत आणि ही भावनाच आपल्याला खूप मोठं बळ देते. आयुष्याचा हा प्रवास आनंदाने करा. तक्रारीचे पाडे वाचण्यापेक्षा समाधानाची गाणी गा. बघा मग तुमचं आयुष्य कसं पालटून जातं. आयुष्यात कधी कधी असं होतं की आपण खूप साठवून ठेवतो, पण ते सगळं एका क्षणात रिकामं होत असतं. मग तो पैसा असो किंवा एखादं जीवलग नातं असो. माणसाला वाटतं की मी हे सगळं कष्टाने मिळवलंय, हे माझं आहे. पण खरं सांगू का, आपल्या या जगात काहीच नसतं. आपण फक्त इथले रखवालदार असतो. मला आठवतंय, माझ्या परिचयातले एक गृहस्थ होते. त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा आणि संपत्तीचा खूप अहंकार होता आणि ते नेहमी म्हणायचे की माझ्याशिवाय पान हलत नाही. पण जेव्हा त्यांना आजारपणाने घेरलं तेव्हा त्यांना जाणीव झाली की सृष्टीचं चक्र आपल्याशिवाय सुद्धा अगदी व्यवस्थित चालतं. स्वामी समर्थांचा त्या प्रसिद्ध वाक्यात किती मोठा अर्थ दडलेला आहे. कुठे गेला तो तुझा मीपणा. आपण जेव्हा हा मी शब्द सोडतो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण मोठे होतो. मध्यमवर्गीय आयुष्यात आपण नेहमी तडजोड करत असतो, कधी घरासाठी, कधी मुलांच्या सुखासाठी. पण ही तडजोड करताना मनात कडवटपणा येऊ देऊ नका. जर तुम्ही आनंदाने एखादी गोष्ट सोडून दिली ना तर त्याचं दुःख होत नाही. आपण काय करतो, आपण त्याग तर करतो, पण मग आयुष्यभर त्याचे टोमणे मारतो. मी तुमच्यासाठी एवढं केलं आणि मला काय मिळालं? आणि हे विचार माणसाला आतून पोखरतात. प्रेम आणि कर्तव्य हे निस्वार्थ भावनेने केलं तरच त्याचं समाधान मिळतं. आजकालच्या युगात आपल्याला सगळं काही लगेच हवं असतं, पण मोठ्या गोष्टींना वेळ लागतो हे आपण विसरतो. आज आपण झाडं लावलं की लगेच उद्या त्याला फळ यावीत अशी आपली इच्छा असते, पण निसर्ग असं वागत नाही. त्याला ऋतूनुसार चालावं लागतं. तुमच्या आयुष्यातले कठीण दिवस म्हणजे तुमच्या परीक्षेचा काळ असतो. या काळात जो टिकून राहतो तोच पुढे जातो. कष्ट करायला कधी लाजू नका. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. तुमची बघण्याची दृष्टी महत्वाची असते. स्वामींनी स्वतः कितीतरी वेळा सामान्य माणसासारखं आयुष्य जगून दाखवलंय. त्यांनी शिकवलंय की साधेपणातच खरी श्रीमंती आहे. आपण मात्र दाखवण्याच्या नादात इतके पैसे खर्च करतो की नंतर कर्ज फेडण्यातच आयुष्य जातं. दिखावा करणं सोडा. तुमच्याकडे काय आहे हे जगाला सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय वाटतंय यावर लक्ष द्या. शरीराचं आरोग्य जपण्यासोबतच मनाचं आरोग्य सुद्धा जपा. मनातले वाईट विचार काढून टाका.
कोणाबद्दल तरी मनात राग धरून ठेवणं म्हणजे आपल्याच घरात कचरा साठवून ठेवण्यासारखं आहे आणि त्याने दुर्गंधी आपल्यालाच येते. म्हणून ज्याने तुमच्याशी वाईट केलं असेल ना, त्याला माफ करा आणि पुढे जा. माफी देणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते मानसिक ताकदीचं लक्षण आहे. आयुष्यातले चढ उतार म्हणजे समुद्राच्या लाटांसारखे असतात. लाट आली की माणूस खाली जातो, पण पुन्हा वर येतोच ना. फक्त त्या लाटेत वाहून जाऊ नका. पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहा आणि संकटाच्या वेळी डोकं शांत ठेवा. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला संकटातही संधी दिसते, आणि जेव्हा तुम्ही चिडलेले असता तेव्हा समोर असलेला मार्गही तुम्हाला दिसत नाही. घरामध्ये शांतता असेल तर लक्ष्मी नांदते असं आपण ऐकतो. त्याचा अर्थ असा होतो की जिथे भांडण नाही, जिथे प्रेम आहे, तिथे सुख आहे. पैसा असूनही जिथे रोज कटकटी असतात त्या घराला घरपण नसतं. मुलांवर संस्कार करताना त्यांना फक्त पैसे कमवायला शिकवू नका, तर त्यांना अपयशाला कसं सामोरे जायचं हे पण शिकवा. आजची पिढी लवकर खचते कारण त्यांना आपण कधी ना कधी नाही म्हणतच नाही. त्यांना जीवनातील संघर्षाची जाणीव करून द्या. त्यांना हे समजू द्या की प्रत्येक वेळी आपल्याला हवं तेच मिळेल असं नाही. आयुष्यात वेळेचं नियोजन करा. गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आपण तासनतास इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यात घालवतो, पण स्वतःच्या आयुष्यात काय करायचं हे ठरवत नाही. आणि म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं थांबवा. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो आणि प्रत्येकाचं यश सुद्धा वेगळं असतं. तुमची स्पर्धा स्वतःशी असू द्या. काल मी जिथे होतो त्यापेक्षा आज मी एक पाऊल पुढे आहे का, हाच खरा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. स्वामी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य करत राहा, बाकी सगळं माझ्यावर सोडा. याचा अर्थ असा आहे की निकालाची चिंता करू नका. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील ना, तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कधी कधी ते फळ आपल्याला हवं तसं नसतं, पण ते आपल्यासाठी चांगलं असतं. निसर्ग आपल्याला तेच देतो जे आपल्याला आवश्यक आहे, ते नाही जे आपल्याला हवं आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवायला शिका. श्रद्धेमध्ये खूप मोठी ताकद असते. जेव्हा आपण म्हणतो ना की कोणीतरी माझ्या पाठीशी आहे, तेव्हा आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते. ती ऊर्जा आपल्याला अशक्य गोष्टी शक्य करायला प्रवृत्त करते. आयुष्याचा हा प्रवास एकट्याचा आहे, पण वाटेत भेटणारी माणसं तो सुखद करतात. लोकांशी प्रेमाने वागा. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू समोरच्याचं दुःख हलकं करू शकतं. स्वतःला कधीच एकटं समजू नका. निसर्ग, देवाची शक्ती आणि तुमचे चांगले विचार नेहमी तुमच्या सोबत असतातच, हे मात्र निश्चित खरं आहे. आयुष्यातला हा प्रवास आता एका अशा टप्प्यावर आलाय जिथे आपल्याला शांतपणे मागे वळून बघण्याची गरज आहे. पण शेवटच्या भागात मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुमचं आयुष्य हे देवाने दिलेले सर्वात मोठं देणं आहे. आणि कधी कधी आपल्याला वाटलं की आपलं आयुष्य खूप साधं आहे, यात काहीच विशेष नाही. पण विचार करा, तुमच्या एका हसण्यावर तुमच्या मुलांचा दिवस अवलंबून असतो. तुमच्या एका शब्दावर तुमच्या जोडीदाराचा आधार टिकून असतो. तुम्ही कोणासाठी तरी सर्वस्व आहात, ही जाणीवच तुम्हाला खूप मोठी ताकद देते. स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण बघतो की त्यांनी कधीच कोणाला मोठमोठी स्वप्न दाखवून भ्रमात ठेवलं नाही. त्यांनी वास्तव स्वीकारायला शिकवलं. आयुष्यातले प्रश्न कधीच संपणार नाहीत. एक सुटला की दुसरा उभाच असेल, पण त्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा हा बदलला की अर्ध्या समस्या तिथे संपतात. मला आठवतंय, माझ्या ओळखीचे एक वृद्ध गृहस्थ होते. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य एका छोट्या खोलीत काढलंय, पण त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ना, ते मी मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कधीच पाहिलं नाही. ते नेहमी म्हणायचे, माणसाने हव्यासापोटी धावू नये, गरजेपुरता मिळालं की थांबायला आणि जगायला शिकावं. आपण धावतोय कारण आपल्याला वाटतं की अजून थोडं मिळालं की मी सुखी होईन, पण ते थोडं कधीच संपत नाही. सुखी व्हायचं असेल तर ते आजच व्हावं लागतं. उद्याची वाट बघून खूप काही मिळत नाही. आपण आपल्या मनात अनेकदा भीती असते की भविष्यात माझं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल. पण विचार करा, ज्याने आपल्याला इथपर्यंत आणलं आहे ना, तो पुढेही नेणारच आहे की. निसर्गाचा चक्र इतकंच अचूक आहे की वेळेवर पाऊस पडतो, वेळेवर सूर्य उगवतो. मग आपल्याला हवं ते वेळेवर मिळणारच नाही का? मग फक्त आपली वेळ आणि देवाची वेळ यात थोडा फरक असतो. आपण घाई करतो, तो योग्य संधीची वाट बघतो. श्रद्धेचा अर्थ हाच आहे की जेव्हा तुम्हाला काहीच दिसत नसतं ना, तेव्हाही तुम्हाला खात्री असते की कोणीतरी माझा हात धरून मला पुढे नेतंय. आयुष्यातल्या नातेसंबंधांना जपताना कधी कधी आपल्याला खूप सोसावं लागतं. लोक तुमच्याबद्दल चुकीचे गैरसमज करून घेतील आणि तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्याला मिळेल, किंवा तुम्हाला विनाकारण अपमानित केलं जाईल. अशा वेळी शांत राहा. तुमचं सत्य हे ओरडून सांगण्याची गरज नसते. वेळ आले की ते आपोआप समोर येतं. वाद घालण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. तीच ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. मध्यमवर्गीय माणूस हा समाजाचा कणा असतो. आपण ज्या जगाला शिस्त आणि नीतिमत्ता शिकवतो, आपल्या कष्टावर हे जग चालतं.
आणि त्यामुळे स्वतःचा अभिमान बाळगा. कधी स्वतःला लाजार समजू नका आणि तुमची मेहनत हीच तुमची खरी ओळख आहे. आजच्या या तांत्रिक युगात आपण माणसं जोडण्यापेक्षा फॉलोअर्स वाढवण्यात जास्त मग्न आहोत. पण संकटाच्या वेळी फेसबुकवरचे लाईक्स कामाला येत नाहीत. तर जो माणूस तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की मी आहे, काळजी करू नकोस, तर तोच खरा आपला असतो. अशा माणसांना ओळखा आणि त्यांना जपा. आपल्या आईवडिलांना जिवंतपणे जे सुख देता येईल ना ते द्या. मेल्यावर श्राद्ध घालण्यापेक्षा जिवंत असताना त्यांना सन्मानाने 2 घास भरवणं जास्त मोलाचं आहे. त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचा अभिमान असणं हीच तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की नशिबाचा हिशोब पक्का असतो. याचा अर्थ असा की आपण जे काही चांगलं केलं ना ते कधीच वाया जाणार नाही. कदाचित त्याचं फळ आपल्याला आज मिळणार नाही, पण जे आपल्याला पुढच्या पिढीला किंवा आपल्या कधी कठीण काळात नक्की उपयोगी पडेल. म्हणून नेहमी चांगलं वागत राहा आणि आयुष्यात आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या. एवढं लक्षात ठेवा, पैसा पुन्हा कमवता येतो, पण गमावलेलं आरोग्य परत मिळवणं खूप कठीण असतं. रोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मग तो ध्यान करण्यासाठी असो, गाणे ऐकण्यासाठी असो किंवा फक्त शांत बसण्यासाठी असो. तुमचं मन जितकं शांत असेल ना तितकं तुमचं आयुष्य सुंदर होईल. भीतीला तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ देऊ नका. आपण मरणाला घाबरतो, पण खरं तर आपण जगायला घाबरत असतो. आणि म्हणून मोकळेपणाने जगा. चुका करा, त्यातून शिका आणि पुन्हा नवीन सुरुवात करा. जोपर्यंत तुमच्या शरीरात श्वास आहे ना तोपर्यंत तुमची वेळ संपलेली नाही. प्रत्येक नवीन सकाळ ही तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची एक नवीन संधी असते. स्वामींचे ते शब्द भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर ते जगण्यासाठी आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल ना की तुम्ही हारला आहात तेव्हा फक्त डोळे मिटून त्या शक्तीचं स्मरण करा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या पाठीवर कोणाला तरी मायेचा हात आहे. आयुष्यात हा प्रवास आता इथून पुढे तुम्हाला स्वतःला करायचा आहे. मी फक्त एक निमित्त होतो तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून देण्यासाठी. कष्ट करा, प्रामाणिक राहा आणि माणसांवर प्रेम करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुम्हाला तेच देतं जे तुम्ही जगाला देता. त्यामुळे आनंद वाटा, तुम्हाला आनंद मिळेल. कुणाचं वाईट करू नका, म्हणजे तुमच्याशी कधी वाईट होणार नाही. आयुष्यातले नक्कीच तुम्ही धडे जर तुम्ही मनापासून पाळले ना, जर तुम्हाला सुखी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो ही सदिच्छा. चला तर मग एक नवीन सुरुवात करूया आणि एका नवीन उमेदाने आणि सत्कर्माने आणि सकारात्मकतेने. नक्कीच आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते डोळे उघडून जगण्याची हिंमत ठेवा. खूपदा असं होतं की आपण खूप मेहनत करतो पण मनासारखं फळ मिळत नाही आणि मग आपला देवावरचा किंवा स्वतःवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो. पण विचार करा, कुंभार जेव्हा मातीचा माड घडवतो तेव्हा तो बाहेरून जोराने थापट मारतो पण आतून हाताचा आधार देतो. तसंच काहीसं आपलं आयुष्य आहे. बाहेरून येणारी संकट आपल्याला आकार देण्यासाठी असतात, पण त्या स्वामींचा आधार आतून नेहमीच असतो. आणि स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की घाबरण्याचं कारण नाही, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द केवळ सांत्वन नाही तर ती एक जिवंत शक्ती आहे जी आपल्याला संकटात स्थिर राहण्यासाठी बळ देते. आपण विनाकारण दुसऱ्यांच्या प्रगतीशी स्वतःची तुलना करतो आणि स्वतःला कमी लेखतो. पण प्रत्येकाचा ऋतू वेगळा असतो. झाडाला फुलं कधी येईल हे जसं निसर्ग ठरवतो तसंच तुमच्या कष्टाचं फळ कधी द्यायचं हे तो ठरवतो. आजूबाजूला किती नकारात्मकता असली तरी तुमच्या मनातील ज्योत विझू देऊ नका. घरामध्ये शांतता हवी असेल तर एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्यायला शिका. क्लिअर विचार आणि सिंपल राहणीमान तुम्हाला अर्ध्या टेन्शनमधून मुक्त करू शकतं. प्रवासात जसं आपण ओझं कमी ठेवलं की प्रवास सुखाचा होतो, तसंच मनातून जुन्या रागाचं आणि तक्रारीचं ओझं फेकून द्या. जेव्हा तुम्ही कोणाला तरी मनापासून माफ करता तेव्हा तुम्ही समोरच्यावर नाही तर स्वतःवर उपकार करत असता, कारण तुमचं मन त्या क्षणी मुक्त होतं. कठीण प्रसंगात डगमगून न जाता टेन्शन बाजूला ठेवा आणि शांतपणे विचार करा. मार्ग नक्कीच दिसेल. स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येणारच आहे हा विश्वास मनात घट्ट ठेवा. आणि आजचा दिवस ही एक भेट आहे, ती तक्रारीत वाया घालवू नका. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या आवडत्या 2 मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमचं नाव नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.